क्या आप लोग कल बैठक हुई थी? काल तुम्ही नव्हता आलात त्यामुळे चर्चांना खूप उधाण आलंय की नाना बैठकांमधनं गायब आहे. मी तुमचा आवाज ऐकत होतो काल तुमच्या चॅनलवर, त्यामुळे मी काल बैठकाला नव्हतो. बरोबर आहे, मी काल माहूरच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, तिथं होतो. ते तुमच्या चॅनलने दाखवलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नसेल. देवी पाहुणार आहे म्हणजे बिलकुल आमच्या बरोबर भगवान श्रीराम पण आहेत, हनुमानजी पण आहेत आणि देवी पण आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा देण्यास सांगितले महाविकास आघाडीचे सर्व जे नेते आहेत त्यांना. काही गडबड वाटते? बिलकुल वाटत आहे. पोलिसांच्या गाड्या आणि ट्रक्स जे आता अर्ध्या रात्रीच्या नंतर जे त्यांचा प्रवेश होतो ते सगळे तपासायला आम्ही सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कारण की महायुतीमध्ये गडबडी ज्या चाललेल्या आहेत आणि ते काही पाप करू शकतात याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही सगळं संपूर्ण रात्र आणि उद्या सकाळपर्यंत हे सगळं टाईट आम्ही करणार आहोत. दुसरं महत्त्वाचा भाग असा आहे की काही अधिकारी, कारण काही ठिकाणी एकदम अतितटीचे निवडणुका होणार असं चित्र आहे, त्या ठिकाणी काही अधिकारी सुद्धा काही गडबड करू शकतात ही पण भीती आमच्या मनात आहे आणि म्हणून त्यांनी दखल घ्यावी. हे लोकशाहीचा हे पर्व आहे आणि जे जन्मत असेल त्या जन्मताच्याच फेवरला त्यांनी करावं, पण चुकीचं करू नये हा पण सल्ला आमचा काही अधिकाऱ्यांना राहणार आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांबरोबर जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांच्याबरोबर तुम्ही आधी आता 1 वाजता आमची साहेब घेतात, काय नेमकं 1 वाजता आम्ही आता काही नाही, त्यांना मतदानाचं काउंटिंगचं जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये काही लॅकुने राहू शकतात हे आम्हाला भीती आहे. म्हणून आता ते सगळं आम्ही त्यांना समजून सांगणार आहोत. कुठल्या कुठल्या टेबलवर काय काय करावं, काय काय केलं पाहिजे, कोण माणसं कुठं बसवली पाहिजेत, ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करणार. काउंटिंगच्या दरम्यान समजा जर उद्या बहुमतात आकडा जात नाही, बंडखोर आणि अपक्षांवर मदार राहते तर त्यांच्याशी संपर्क आमचा आहे आणि भाजपने जे एकनाथ शिंदेच्या उमेदवाराशी गडबड केलेली आहे, भाजपने ज्या पद्धतीनं अपक्षाला सपोर्ट केलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना विरोध केलेला आहे, असे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. हिंदी में बता नाही खूप ठिकाणी आहे आमच्या संपर्कात आहेत. मला ते सांगितलं की भाजपने एकनाथ शिंदेच्या अनेक उमेदवारांचा विरोध केलेला आहे. ते